गुंडाविरोधी पथकानं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह एका इसमास जेरबंद केले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे आणि सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना त्यांना माहिती मिळाली की रोकडवावाडी देवळाली गाव नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तल घेऊन येणार आहे. त्यावरून ही माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडोबावाडी देवळाली गाव या परिसरामध्ये गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावून आतिश कैलास निकम वय वर्ष 30 राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलाय. पोलिसांची चाहूल लागताच तो वालदेवी नदीकडे मोकळ्या मैदानामध्ये पळत सुटला. पोलिसांची चाहूल लागताच तो वालदेवी नदीकडे मोकळ्या मैदानामध्ये पळत सुटला होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तॉल, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या इसमावर उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, अशोक अघाव, सुनील आडके यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक. उद्या 26 जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि 14 एप्रिल उत्सव असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा इसम नामे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे. त्यानुसार सदरची बातमी आम्ही मान्य DCP क्राईम प्रशांत बच्छाव सर, मान्य ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे श्रीनी PSI सगळे, मलंगुंजा, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, भागवत, राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला असता आरोपीने आम्ही आतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असे मिळून आले. सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल